नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता मित्रांनो, वन विभागाची जी ॲड पडली आहे ते नक्की ॲड कशी काय आहे व किती जागा आहेत, कोणत्या वनवृत्तात कोणत्या जिल्ह्यात जागा आहेत याची आपण एक संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। आता जो नवीन जी आर आला आहे त्यानुसार हे पहा, महाराष्ट्र वन विभाग भरती वनरक्षक भरती लवकरच, सर्व जिल्ह्यानुसार रिक्त पदांची माहिती। जे वनवृत्त आहेत आपले त्यानुसार रिक्त पदं किती आहेत त्याची एक माहिती आता एक नवीन लेटेस्ट जी आर आला आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पाहिलं असेल किंवा व्हॉट्सअपला पाहिलं असेल किंवा ग्रुप्सला पाहिलं असेल, तर आता मी तुम्हाला थोडक्यात जो जी आर आहे व त्याच्या रिक्त जागा किती आहेत ते तुम्हाला समजून सांगतो। हे पहा, प्रधान मुख्य संरक्षण वनबल प्रमुख महाराष्ट्रांचे कार्यालय बघा नागपूरला आहे। तारीख पहा मित्रांनो, 11/12/2024 म्हणजे 11/12 लेटेस्ट जी आर आहे बघा, एकदम जी आर आलेला आहे बघा, ते तुम्हाला सांगतो जी आर नक्की काय आलं आहे। आता आपण वनवृत्तानुसार रिक्त जागा किती आहेत आणि कोणत्या वनवृत्तानुसार कशा जागा आहेत, कोणत्या वनवृत्तात जागा किती आहेत ते तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये माहिती सांगतो मित्रांनो। आता हे काय मित्रांनो, ते ज्यांनी जो जी आरमध्ये जे जागा केलं ते जे आहे त्या, पण आता कसं आहे इथं ह्याचं जरा स्पष्ट आपल्याला जी आर दिसत नाही आहे। राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदे सप्टेंबर 2024 अखेर बघा मित्रांनो, सप्टेंबर 2024 अखेर। आता हे काय विषय याचं मी स्क्रीनशॉट काढल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही मित्रांनो, तर मी काय केलं आहे तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी आता पुढं हे टायपिंग केलेलं आहे नक्की किती ह्याच्यात किती रिक्त जागा आहेत ते सगळे एकदम व्यवस्थितरित्या, तर ते तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, आता वनवृत्त आणि त्याच्या रिक्त जागा किती आहेत तिथं ते पाहू आपण। हे पहा, चंद्रपूर वनवृत्तामध्ये 46 रिक्त जागा आहेत, गडचिरोली वनवृत्तामध्ये 217 जागा आहेत मित्रांनो, नागपूरमध्ये 87 जागा आहेत। हे 3 वनवृत्त समजले तुम्हाला। पुढं पहा मित्रांनो, अमरावतीमध्ये 267 जागा आहेत, यवतमाळमध्ये 68 जागा आहेत आणि पुणे वनवृत्तामध्ये 16 रिक्त जागा आहेत मित्रांनो। त्याचप्रमाणे धुळेमध्ये 218 रिक्त जागा आहेत, नाशिकमध्ये 68 आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 मित्रांनो वनवृत्तात रिक्त जागा आहेत। त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये मित्रांनो 291 रिक्त जागा आहेत, कोल्हापूरमध्ये 29 रिक्त जागा आहेत आणि प्रमुवन्समध्ये एक रिक्त जागा आहे मित्रांनो। असे मित्रांनो एकूण रिक्त पदे 1358 रिक्त पदे आहेत। आता मित्रांनो, आता वन विभागाने काय केलं आहे, जे वनवृत्त आहेत आणि त्यातली रिक्त जी पदसंख्या आहे त्यांची माहिती फक्त सांगितली। आता ह्याच्या पुढे ह्याच्यात कास्टनुसार म्हणजे ओपनला किती, ओबीसीला किती, EWSला किती, NTCला किती, या पूर्ण जे आपल्या कास्टनुसार एकदम डिटेल जागा येते मित्रांनो। ज्यावेळेस भरती आता मित्रांनो, आता आपली विधानसभेची निवडणूक पार पडली, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल 1.5 लाख कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे। त्यात मित्रांनो पोलीस भरती, सरळसेवा भरती, आरोग्य भरती, ग्रामसेवक भरती, वन विभाग भरती या सर्व भरत्या ते काढणार मित्रांनो। तर त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, आणि ते मिशन 100 दिवस, मग 100 दिवस त्या सगळ्या भरत्या सुटणार आहेत। तर मित्रांनो नक्कीच जे आता मंत्रिमंडळ स्थापन झालं की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नक्कीच आपल्या वनरक्षक भरतीची नक्कीच ॲड येईल मित्रांनो। आता त्यांनी रिक्त जागा जाहीर केल्या, म्हणजे थोड्या दिवसात कास्टनुसार जागा येतील, थोड्या दिवसांनी मित्रांनो भरतीचा जी आर सुद्धा येईल आणि त्याचप्रमाणे मित्रांनो पोलीस भरतीसुद्धा पडेल। पण वनरक्षक महत्त्वाची भरती मित्रांनो फेब्रुवारी-मार्चमध्ये नक्कीच भरती सुटेल, तर तुम्ही तयारीत राहा मित्रांनो। आता मी तुम्हाला वनवृत्त कोणती आहेत आणि रिक्त पदं कोणती आहेत ती सांगितलेली आहेत। तर जशी आता भरती सुटली त्याच्या लगेच दुसरे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगेल व त्याचे लेखी परीक्षेत कोणते सब्जेक्ट आहेत, किती मार्काला आहेत, तयारी कशी करायची आणि मित्रांनो त्याची फिजिकल चाचणी काय, एकदम डॉक्युमेंट कोणते लागतात, एकदम डिटेल्स माहिती बघ तुमचं। इव्हन मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगेल मित्रांनो। आणि आत्ताच मी आपला AOC भरतीचा कोणत्या प्रकारची फी नाही, त्याचा मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा एकदम तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो। तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा। त्याचप्रमाणे आपला परत वनसेवक भरती, आता बऱ्याच मुलता वनसेवक भरतीचा प्रॉब्लेम होता, आता वनसेवक भरती नक्की काय आहे याचं पण मी तुम्हाला व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे, जो तो व्हायचा नसतो वनसेवकाचा पण बघा। आणि इथून पुढे जेवढे मित्रांनो भरत्या येतील त्याच्या मी तुम्हाला एकदम डिटेल्स माहिती तुमच्यावरती पोहोचवायचं नक्कीच काम करणार। तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, व्हिडिओ मी तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपलं मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटू पुढच्या चॅनलमध्ये। जय हिंद।